आला करताय नमस्कार मित्रांनो, ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन। तर तो विसर्जन सोहळा कसा होणार आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवीन। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण गावात आता बघूया विसर्जन। अजून गणपती निघलेत की नाही ते बघूया, मी दाखवतो तुम्हाला। गेल्या 45 वर्षापासून ही आमची परंपरा चालू आहे गणपती उत्सवाची। पहिला आमचा गणपती 1.5 दिवसाचा होता, नंतर आम्ही 5 दिवसाची परंपरा चालू केली। आजपर्यंत ती कायम आहे आणि हा उत्सव आम्हाला खूप आमच्या आनंदाला, मडवी परिवाराला खूप आनंदाचा जातो, उत्साहवर्धक जातो। आणि आम्ही इथं खूप मजा करतो, खेळतो, जुगार असो, कुठले सण असो, नाच असो, आम्ही करतो आणि खूप एन्जॉय करतो या उत्सवाचा आम्ही। आणि आज आमच्या बाप्पाचं विसर्जन आहे, तर आम्हाला आज जरा थोडा अनकॉन्शियस वाटतोय। गणपती बाप्पा मोरया। अध्यक्ष साहेब स्वतः गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। पुढल्या वर्षी लवकर या। मी मयूर जनार्दन भगत। हा आमच्या वडिलांनी गेल्या 38 वर्षापासून हे गणपती बाप्पा मांडलेले आहेत। आणि सांगायचं म्हणजे आमचा 5 दिवसाचा गणपती बाप्पा हा भगत कुटुंबाला एकत्र करून खूप मजा मस्ती एन्जॉयमेंट सर्व एकत्र गाणी बोलणं, नाचणं, मजा करणं हे आमचा सांगावं तर आमच्या आलीमधून नाही तर गावात एक भगत कुटुंबाचा गणपती म्हणजे एक नावाचा गणपती आहे। माझ्या मोठ्या भावाने बसवल्यापासून गेले 38 वर्ष गणपतीनिमित्तानं आमचा कुटुंब भगत कुटुंब एकत्र 5 वर्षे नेहमी गोविंदाने आनंदाने आणि सर्वांच्या कुठला रागवारागवी नसतो, सर्व कुटुंब एकत्र समाधानी असतो। देवाच्या कृपेने आजपर्यंत आमच्या या 38 वर्षामध्ये चांगलं योगदान आहे देवाचं आम्हाला, का आमच्यात कधी फूट पडत नाही, एकत्रपणा दाखवलेला आहे। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। पुढच्या वर्षी लवकर या। गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। सगळे मनीषांच्या घरातली फॅमिली आहे। गणपती बाप्पा मोरया। शुभम ठाकूर यांचा गणपती आहे। स्वतः आतिश ठाकूर। गणपती बाप्पा मोरया। मंगळमूर्ती
मोरया. कुठं कुठं चाललास? काय ठेवला तो? हो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. किती झाले गणपती आतापर्यंत? 10 झाले आता. 10 जैन पिढीचे 10 झाले. काय तुझी तर माझ्याच झालेली आहे. तुडव बस. रोशन म्हात्रे स्वतः. अच्छो गणपती बाप्पा मोरया. एकनाथ काकांच्या घरचा गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया. आमचे 7 दिवस गणपती इथे होते. 7व्या दिवशी आता जात आहेत. तेव्हा 7 दिवस आमचे एकदम मजेत गेलेले आहेत काय. आणि हसून खेळून एकदम जागरण करून एकदम काय. आमच्या घरी काय हे नाही जुगार बिगार काही नाही झालेलं आहे. हां नाही बँड नाही. आम्ही फक्त आम्ही सेवा नाही 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 पत्ते बित्ते काय ते पत्ते बित्ते बंद. आमच्याकडे ते काय चालत नाही काय. मजा केली गाणी वगैरे खूप मजा केली आम्ही. तू पत्ता नाही केला तुला? आला काय अर्थ आहे? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. संजोग कांडेलांचा गणपती आला आता. गणपती बाबा सुंदर अशी मूर्त आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती म्हणजे आपण म्हणतो की आराध्य दैवत आहे गणपती. आणि याची पूजा आणि हा सण खूप आनंदाने सर्वकडे साजरा केला जातो. आम्ही गणपतीचे 5 दिवस अतिशय आनंदाने आणि हौसेमजेने साजरे केले. गणपती म्हटलं म्हणजे सर्व कुटुंब एकत्र येऊन जी एक मजा असते ती मजा या 5 दिवसात अनुभवायला मिळते. पहिल्या दिवशी गणपतीचे पूजन करण्याच्या पूर्वीच 1 दिवस अगोदर आम्ही गणपती आणून ठेवतो. कारण बऱ्याच वेळा ट्रॅफिक वगैरेमुळे गणपती थोडा याला उशीर होतो. म्हणून 1 दिवस अगोदर गणपती आणून मखराची सजावट, मुले, लहान मुले, मोठी माणसे सर्वजण मिळून एकत्र मखर करतो. मखर केल्यानंतर गणपतीची पूजा प्राणप्रतिष्ठा केली जाते ब्राह्मणाद्वारे. ब्राह्मण आल्यानंतर प्राणप्रतिष्ठा केली गेली आणि त्याच्यानंतर पै पाहुणे येत असतात जेवणाला. आजूबाजूचे लोक, नातेवाईक दर्शनाला येतात. माझ्या बहिणी दर्शनाला आल्या होत्या सर्वजण. आणि मित्रमंडळाच्या हेतूने सर्व जेवण वगैरे करून अतिशय आनंदाने हा सण आम्ही सर्वांनी साजरा केला. आज विसर्जनाचा दिवस आहे. तसं पाहिलं तर गणपती घरातून जाण्यामध्ये एक भावनिक एक असतो की आपल्या घरात आलेला पाहुणा हा चालला आहे. त्यामुळे एक थोडंसं मनात कुठंतरी असं वाटत असतं की एवढ्या दिवस आलेला गणपती आज घरातून चालला आहे. आणि मन जड होतं आणि जड अंतकरणाने आपण देवाला निरोप देतो. घरातून देवाची आरती करून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं बोलू. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मोरया. आरती चालू आहे आता.
आरती चालू आहे सध्या. आता आरती झाल्यानंतर विसर्जन होईल. पण गर्दी बघू शकता, पूर्ण तळ्याजवळची साईड पूर्ण भरलेली आहे. आणि देवळाजवळ पण या वर्षी जरा 5 दिवसाचे गणपती इकडं जरा कमी आहेत, देवळाच्या साईडला कमी आहेत जरा. गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही. One side, Rohit. One side. गणपती बाप्पा गौरी माता की जय। सोबतच जा सोबत जा चला जा सोबत
सगळ्या गावातल्या पोरांचा ग्रुप आहे जो दरवर्षी गणपती विसर्जनासाठी सगळे एकत्र येऊन म्हणजे त्यांचा एक ग्रुप तयार झाला आहे का ते दरवर्षी गणपती विसर्जनासाठी येतात तिकडे. तर तुम्ही तो ग्रुप बघा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा जय ठाकूर स्वतः. थँक्यू. या सगळ्या पोरांना हेमाताईंनी सगळ्या टी शर्टी स्पॉन्सर केलेल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया. मोरया. आता हे काय आहे म्हणजे उलटा भाषा का काढतात? उलटा भाषा म्हणजे थोडक्यात कसं बाप्पा आमच्याकडनं काय चुकलं असेल तर माफी असावी एवढंच, बाकी काय. तर चला हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. चला गणपती बाप्पा मोरया.
पुढच्या वर्षी लवकर या.